पोवळे बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून नव्यानं रेड अलर्ट जारी। ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट। ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीतील शाळांना सुट्टी। पावसामुळे प्रशासनाची खबरदारी, मुंबईतल्या शाळा मात्र सुरू राहणार। पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटं, तर पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं। कालच्या भयकांडानंतर आज मोनोरेलमध्ये शुकशुकाट, तुरळक लोकांचा प्रवास। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 प्रवाशांची 2 तासांनी सुखरूप सुटका। चंद्रभागेचं पाणी वाढू लागलं, पंढरपूरला पुराचा धोका। नदीकाठच्या लोकांना स्पीकरवरून खबरदारीच्या सूचना। चंद्रभागेत सध्या 1,31,000 क्युसेक वेगानं विसर्ग। बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव। शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 14, तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी। ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही। पुण्यातील सिंचन विभागाची 154 एकर जागा पुन्हा सरकार जमा करण्याचा निर्णय। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। ताडपत्री फाडून बांबू उचकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 150 जणांवर गुन्ह्याची नोंद। महानगरपालिकेकडून तक्रार न आल्यानं पोलिसांनीच गुन्हा नोंदवला। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला। जनता दरबारादरम्यान हल्लेखोराकडून शिवीगाळ आणि केस ओढत रेखा गुप्तांना मारहाण। आरोपी ताब्यात। केंद्र सरकार, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्र्यांना हटवणारा कायदा आणणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत विधेयक मांडण्याची शक्यता। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठी थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार। पंतप्रधान मोदी, घटक पक्षांचे खासदार उपस्थित राहणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी राधाकृष्णन प्रेरणास्थळावर। आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा। सूर्यकुमारच्या नेतृत्वात 15 सदस्यीय संघ जाहीर। गिलकडे उपकर्णधार पद, तर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला वगळलं। बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमी।